हे हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनेल. आता वाजले संध्याकाळचे 7. आता आम्ही बाहेर चाललोय. बाहेर कुठे चाललोय ते तुम्हाला पुढे सांगतोच. ॲक्च्युली 4-5 दिवसापूर्वी स्नेहल गावावरून आले. ती जेव्हा गावी होती तेव्हाच त्या दोघांची ॲनिव्हर्सरी येऊन गेली होती आणि ती गावी असल्यामुळे आम्ही फक्त इथे केक कटिंग वगैरे करून सेलिब्रेट केलं होतं. बाकी काही करता आलं नाही कारण दोघे एकत्र नव्हते. सो विचार केला की ते आल्यानंतर आपण सेलिब्रेट करू की आज सुट्टी पण आहे तर मस्त असं कुठेतरी जाऊन सेलिब्रेट करूया. कुठे करायचं काय करायचं ते कालपासून आमचं चाललं होतं. तो आता प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी खायचं आहे. फायनली एक प्लेस डिसाईड झालेला आहे, तिकडे आता चाललोय. तुम्ही बार्बिक्यू नेशनचं नाव ऐकलंच असेल, पण हे थोडंसं बार्बिक्यू नेशन सारखं आहे. तो आपण जाणार आहोत ॲब्सोल्यूट बार्बिक्यूला, जे वाशिममध्ये आहे. बार्बिक्यूला आम्ही गेलो होतो 1-2दा, पण ॲब्सोल्यूट बार्बिक्यूचं फक्त नाव ऐकलं होतं आणि ते काय आहे कसं आहे तिथे आणखी वेगळ्या काही गोष्टी आहेत बार्बिक्यू नेशनपेक्षा. सो तेही आपण बघणार आहोत. सगळ्यांची तयारी चालू आहे. सगळ्यांचं झालं की आपण निघणार आहोत आणि मग आपण डायरेक्ट जाणार आहोत ॲब्सोल्यूट बार्बिक्यूला. जस्ट आम्ही इथे वाशीला पोहोचलोय. आता लिफ्टने आम्ही वर जाणार आहे. पाम बीच गॅलरिया म्हणून जो मॉल आहे त्याच्यामध्ये 3rd फ्लोअरला आहे. आम्ही आता पोहोचलोय ॲब्सोल्यूट बार्बिक्यूला. मैम सर की बुकिंग का जरा देख लीजिएगा. नाइस मैम, गुड वन. सो वी गॉट अवर टेबल. आम्हाला आमचा टेबल मिळाला आहे आणि आता आम्ही सगळे बसतोय. सो या दोघांची ॲनिव्हर्सरी आहे आणि पार्टी ह्यांच्याकडून आहे. हा केक येणार. सो इथे काय काय आता आहे बार्बिक्यूपेक्षा वेगळं ते बघूया. व्हेज, बाकी सब नॉन व्हेज. हां नाना नाही व्हेज आहेत घेणार आणि आम्ही चौघे नॉनव्हेज खाणार आहोत. बार्बिक्यूला तर नेहमी जातोच, पण म्हणलं यावेळी ॲब्सोल्यूट बार्बिक्यूला ट्राय करूया. त्यांचे मेनू काय आहेत कसे आहेत ते बघायचं आहे. सो लेट्स सी. हे इथे बार्बिक्यू ठेवलं जातं. इथे 3 आहेत एका टेबलवर. स्टार्टर चालू झालेले आहेत. हे प्रॉन्स आलेत. व्हॉट इज दिस? फिश. ओके, हे फिश आणि प्रॉन्स आलेत.
क्रिस्पी कॉर्न आहेत. घे घे कसे रेट आहे? या टेस्ट सांग आम्हाला कशी आहे. फिश आहे ना. व्हॉट इज दिस? बीटरूट कबाब. अच्छा, बीटरूट कबाब आहे हे. सो चलो आता मी पण ट्राय करतो. इकडे नाना नाईंसाठी व्हेज आलं आहे. ही ग्रीन चटणी आहे आणि हे मिओनीज आहे. सो आता हे आपण ट्राय करून बघूया. मस्त आहे, एक नंबर आहे. मस्त फिलिंग आहे. सो टेबलवर आलेले आता सगळे स्टार्टर आता एक एक करून आम्ही ट्राय करतो आहे. आणि इथे ग्रिल लागलेले आहेत. काही पनीर आहे, काही फिश आहे, काही प्रॉन्स आहेत, मशरूम आहेत. सो आता तुषार पण बिझी आहे खाल्यात. कसं आहे तुषार टेस्टला? टेस्ट. सो आता सगळेजण बिझी आहेत खाण्यात. सो आम्ही आता खातो, एन्जॉय करतो आणि अजून काही नवीन आलं की सांगेन. सर्व फिश, पनीर, प्रॉन्स आणि हे बटाट्याचं काहीतरी आहे. सो तेही छान आहे. सगळं छान वाटतं, त्यामुळे सगळंच खायचं आहे. टेस्टला तर खूपच छान आहे. तुला कसं वाटतंय? मस्त आहे का? आई चांगलं आहे का? ना कसं आहे? कसं आहे? छान आहे. ओके. हो, अरे वा. ते स्कूलमध्ये पण आहे असं. वहाँ पे ड्रिप करना है, डिप करके यहाँ पे आना. वापस दूसरा बॉल. हळू टाक. स्लो. बॅड लॅक. सो आता नेहा शेफ बनते. आत जायचं, ते शिकवतील. सो हे इन्ग्रेडियंट आहेत, हे यूज करून तिथे ते ग्रिल करतात. नेहा बनवणार आहे. बनवणार आहे ते. हो. वो ब्रोकली डाल दे. ब्रोकली तो है ही नहीं है. Spider-Man with me. काय स्नेहल टेस्ट करून बघते. तिला नूडल्स जास्त पाहिजे.
तूच खाऊन सांग कसं झालंय. सो आता स्टार्टर खाऊन झालेलं आहे. आवडीचं होतं ते सगळं खाल्लेलं आहे. आता बघू दुसरं काय आहे, चेक करूया. इकडे सूप आहे, नूडल्स आणि काही व्हेजिटेबल्स आहेत. इथे बिर्याणी आहे. आता मी मेन कोर्समध्ये एक नान घेतला आहे, चिकनची एक करी घेतले, एक मिक्स व्हेजिटेबलची करी, हे मसाला पोटॅटो म्हणून होतं, हे सलाड आहे. सो लेट्स ट्राय. हे बुंदी रायता पण घेतलेला आहे. सो लेट्स ट्राय हे कसं आहे. हा लच्छा पराठा पण आलेला आहे आणि हे नान आहे. चलो ट्राय करूया. सो आता मेन कोर्स मस्त होतं. चिकनची जी ग्रेव्ही होती ती खूपच मस्त होती आणि जे लच्छा पराठा होता ते तर एक नंबर होता. नान पण सॉफ्ट होते. सो आता नूडल्स घेतले. नूडल्स पण खूप छान आहेत आणि मला चीजी पोटॅटो हे जे होते हे खूपच आवडले, म्हणून परत आत्ता एकदा ऑर्डर केले. सो त्यांनी आणून दिले. नूडल्स ट्राय केले होते. आता बोललं राईसमध्ये काहीतरी ट्राय करू. सो हे चिकन फ्राईड राईस आहे आणि हे चिकन बिर्याणी आहे. सो ह्याची टेस्ट ओके आहे. आता मी हे टेस्ट करतो कशी आहे सांगतो तुम्हाला. बिर्याणीची टेस्ट चांगली आहे. फ्राईड राईस ओके म्हणजे थोडंसं खारट आहे. कसं आहे रे, काय आवडलं जास्त? फ्राईड राईस. हा चिकन फ्राईड राईस. अरे मला मीठ लागतं जास्त. कदाचित माझ्या इथे आल्या असेल मग एका साईडला आला. फ्राईड राईस पण मस्त आहे. हे पेरूचं आय थिंक राईस आहे, पेरूचं राईचं भारी लागते. सो मेन कोर्स झालेला आहे आणि आता डेझर्ट घ्यायचं आहे. सो आता बघूया डेझर्टमध्ये काय काय आहे. कसं आहे डेझर्ट? पहिली गोष्ट तर काम जरा झालेलो छान आता मी स्टार्ट केलेलं आहे. आता बसून खा रेयू तर नुसत्या केकवर आणि गुलाबजामवर आहे. केक छान आहे का? बस. सो स्वीट्स आता खाऊन झालेत आणि आता डेझर्टमध्ये आम्ही आईस्क्रीम घेतलं आहे. मी चॉकलेट आणि बटरस्कॉच घेतलं आहे. रेवूने व्हॅनिला आणि चॉकलेट सिरप टाकून घेतलेलं आहे. सो आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता ॲनिव्हर्सरीचा केक येणार आहे, सेलिब्रेशन होणार आहे त्यांच्याकडून. सो हॅपी बर्थडे नाही रे, ॲनिव्हर्सरी आहे. सो आलेला आहे केक. हॅपी ॲनिव्हर्सरी. तर आता आम्ही सगळे बाहेर आलो. सो कसं वाटलं सगळ्यांना? मस्त होते एक नंबर. काय आवडलं? डेझर्ट आवडलं. हो ओके. तुला? मला स्टार्टर खूप आवडले. ओके. स्टार्टर पोट भरलं. मेन कोर्स तर खाल्लंच नाही तू. आई ओके. डेझर्ट पण छान होती, केक पण छान होती. तुम्हाला ना? डेझर्ट मस्त होते. ओके. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांना सगळेच तेच आवडले. तुषार? कटलेट मला भेटलं नाही नंतर, पण खूप छान होतं.
अशा पद्धतीने खूप मस्त असं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि सगळ्यांना सगळं काही आवडलं. बऱ्याच दिवसानंतर बार्बिक्यू नेशन सोडून आम्ही दुसरी बार्बिक्यू ट्राय केली सिलेट बार्बिक्यूमध्ये. सो खूप छान वाटलं, खूप मस्त मजा आली. आणि आणि मेन म्हणजे बड्डे जो सेलिब्रेट केला पोस्टर लावून ते पण मस्त होतं. सगळ्याच बार्बिक्यूमध्ये होतं पण enjoy. नाही पण खूप छान वाटलं. ॲक्च्युली बार्बिक्यू नेशन आणि याच्यामध्ये फारसा फरक नाही आहे, पण स्टील काही डेझर्ट होते, काही स्टार्टर होते ते एक्स्ट्रा होते. सो त्यामुळे खूप मस्त वाटलं. सो अशा पद्धतीने ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे. आता निघतो इथून. सो बस आजच्या पुरतं इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो दॅट्स इट फॉर टुडे. होप यू लाईक दिस व्हिडिओ. वी विल मीट यू इन नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल. हां बोल. ऐका ना, आणि मला हे मिळलंय बघा. हो वाव.